तुम्ही संत माझिया कडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या परमपावन कुक्षीमध्ये या भाऊबीजेच्या मुहूर्तावर चालू असलेली ही ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा आणि आता हा शेवटचा अध्याय चालू आहे. या आजच्या पर्वामध्ये आज भाऊबीज जिला म्हणतायत, ओवाळणी. तर या ठिकाणी दिवा ताटा ओवाळणी करत असताना ताटामध्ये दिवा लावला जातो, तर तो दिवा ज्ञानाचा दिवा आहे. तर ही ओवाळणी करायची म्हणजे काय? ज्ञानाच्या दिव्यानं ओवाळायचं. अर्थात मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंता परस्परम. तुमच्या दिव्यानं आमचा दिवा लावायचा आणि आमच्या दिव्यानं तुमचा दिवा लावायचा आहे. अर्थात एकमेका करू सदा सावधान, नामी अनुसंधान तोटो नेधो. हिताची या गोष्टी सांगू एकमेका, शोक मोह दुःख निरसू देणे. अशा प्रकारे ही ओवाळणी आहे. किंवा ज्ञानोबराय म्हणतायत, तेथे अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाळू, सामरस्ये पोटाळ निरंतर. मी कोणीच नाही आणि आपण सर्व कोण आहोत? ऐक्यरूप आहोत. माझ्या जसं स्वामी रामतीर्थ भाषणाची सुरुवात करताना माझ्या आत्मरूप बंधू आणि भगिनींनो, अर्थात ही भाऊबीज आहे हे सर्व आत्मरूप आहे. तर अशा प्रकारची ही भाऊबीज आहे, ओवाळणी आहे, त्याचं प्रतीक आहे. आपण संपूर्ण एक आहोत याचं प्रतीक म्हणजे ही भाऊबीज आहे. आणि ती भाऊबीज त्याच वेळेस सार्थक होईल की ज्यावेळेस आपण सर्व आत्मस्वरूप आहोत अशा प्रकारचं ज्ञान होईल, त्याच वेळेस ही खरी भाऊबीज सार्थक झाली असं आपल्याला म्हणता येईल. तर आत्ता आपला जो विषय आहे, तर वास्तविक भगवंताने अनेक प्रकारे अर्जुनाला ज्ञान सांगितलं आणि ज्ञान सांगितल्यानंतर पुन्हा 18वा अध्याय नव्हे, ही एकाध्यायी गीताचे आहे. एका अध्याय संपूर्ण गीता म्हणजे 18वा अध्याय. आणि असं सांगितलं असताना श्लोक क्रमांक भक्त्या मामभिजानाति यावाने अष्टास्मे तत्वतः इथपर्यंत संपूर्ण ज्ञान सांगितलं. गीता पूर्ण झाली, काही सांगायचं राहिलं नाही. पण तरी देखील श्रीगुरूंचं शिष्याविषयी असणार अतिवप्रेम आणि या अतिवप्रेमामुळे अर्जुना हे जे तत्वज्ञान आहे अतिशय कठीण अशा स्वरूपाचं. प्रथम श्रवणासवे अर्जुना हे विपाये फावे. कदाचित विशिष्ट अधिकारी असेल तर त्यालाच प्राप्त होतं. आणि म्हणून या 56व्या श्लोकापासून आतापर्यंत जे सांगितलं हा संपूर्ण विषय सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाण मद व्यपाश्रया या श्लोकापासून पुन्हा गीता सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि त्यानंतर ब्रह्मार्पण योग, कर्म ब्रह्मार्पण योग आणि त्यानंतर मच्चित्ता मदगत मच्चित्त सर्व दुर्गानी मत प्रसादात तरिष्यशी अथ चेत्वम अहंकारान न स्रोष्यशी विनंक्षशी. तू मच्चित्त झाल्यानंतर सर्व दुर्गानी माझ्या प्रसादानं तू तरुण जाशील, अर्थात जन्म मृत्यूच्या तू अतीत होशील. आणि जर तू अहंकारानं माझं ऐकलं नाहीस, मी काय कमी आहे का, मला तू काय शिकवणार, मी तुझं कशासाठी ऐकणार, असं जर म्हणशील तर तू वास्तविक स्वतः तुझं स्वरूप सिद्ध आहे. पण असं असताना देखील माझं जर तू ऐकलं नाही तर मग तू मात्र नष्ट होऊन जाशील. स्वरूप म्हणजे पुरुषार्थापासून तू भ्रष्ट होऊन जाशील. आणि याकरता तू काय कर, यदहंकारमाश्रित्य न योत्स्येति मन्यसे मिथ्येषु व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वाम योक्ष्यते. आणि तत्वज्ञान जरी झालं असलं पण तू काय म्हणतो, अहंकाराचा आश्रय करून मी युद्ध करणार नाही असं जर एकदा कदाचित म्हणशील, पण तुझा हा जो तुझं हे काही म्हणणं आहे, हा जो काही तुझा निश्चय आहे हा मिथ्या आहे, खोट्या अशा स्वरूपाचा आहे. कारण का, प्रकृतिस्त्वाम योक्ष्यते. प्रकृती त्या कर्मामध्ये तुला प्रवृत्त करणार आहे. कारण तत्वज्ञानी जरी हला तरी सदृशम चष्टते स्वस्यहा प्रकृते ज्ञानवानपी. ज्ञानवान देखील आपल्या प्रकृतीनुरूप, आपल्या स्वभावानुरूप, आपल्या प्रारब्ध कर्मानुरूप आपापल्या कर्मामध्ये प्रवृत्त होत असतो. आणि म्हणून तू जरी निश्चय केला असला पण तरी देखील तुझी प्रकृती जी आहे, तुझा जो स्वभाव आहे, तर तो स्वभाव तुला त्या कर्मामध्ये निश्चित स्वरूपानं प्रयुक्त करणार आहे. तर श्लोक क्रमांक 59 आणि आपली ओवी क्रमांक आहे 1281. तर अशा प्रकारे अर्जुना तुला मोह झालेला आहे. मी म्हणजे सूर्य नाम अर्जुनू, मी म्हणजे देह आहे आणि देहसंबंधी भीष्म द्रोणादिक जे आहेत. तर अशा आणि युद्ध जे आहे मलिन अशा स्वरूपाचं पापात्मक कर्म आहे, अशा प्रकारचं तुला मोह झालेला आहे. परंतु पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला भरपूर ज्ञान शिकवलं. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेद मध भिजला आणि त्याने उपकारे काय आभारीला वधित येते, मी काय भस्मासुर आहे. अशा प्रकारे भरपूर तत्वज्ञान अर्जुनाने भगवंताला सांगितलं. हे संपूर्ण कसं आहे, मोहाचं तत्वज्ञान आहे. तर
तर ते सांगतायत, त्याचं उत्तर या ठिकाणी देतात. पहिल्या अध्यायामध्ये जे अर्जुनानं शिकवलं त्याचं उत्तर या ठिकाणी भगवान देत आहेत. जीवा माझे निष्ठंकू करिशी जो अत्यंतकू, तो वाया धाडील नैसर्गिक स्वभाव तुझाचे. तर हे अर्जुना, तू जीवामध्ये म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असा अत्यंतकू निष्ठंकू करशी, अतिशय अशा स्वरूपाचा निश्चय जर करत आहे, पण तरी देखील तुझा नैसर्गिक स्वभावाची वाया झाडील. तुझा क्षात्र प्रकृतीने घडलेला असा असणारा तुझा स्वभाव सिद्ध असणारा तो धर्म आहे, तर तो हा तुझा निश्चय वायाला घालवेल, अर्थात टिकून देणार नाही. कारण का, तत्वज्ञानाच्या दृष्टीनेही पाहिलं तरी देखील तू युद्ध केलं पाहिजे, व्यवहाराच्या दृष्टिकोनातून पाहिलं तरी देखील युद्ध केलं पाहिजे. तर पहिल्यांदा तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगतायत, आणि मी अर्जुन हे आत्मिक, यया वधू करणे हे पातक, हे माया वाचून तत्विक काय आहे. तर तू म्हणत होतायस मी देह म्हणजे मी आहे आणि हे भीष्म द्रोण यांनी मला शिकवलं, असं जे म्हणत होतायस, तर वास्तविक अर्जुना विचार कर. आणि मी अर्जुन, मी कोण आहे, हा 3.5 हाताचा देह म्हणजे अर्जुन आहे, आणि या देह संबंधी हे माझे आहेत, हे गुरु आहे, मातृ आहे, पितामह आहेत. तर हे अशा प्रकारे हे आत्मिक आहेत, आणि यांचा वध करणं, यांना मारणं हे पातक आहे, अशा स्वरूपाचं वचन आहे पहिल्या अध्यायामध्ये. पण वास्तविक विचार करून पाहिलं तरी काही खरं आहे का. हे तर कोणी कोणाते न मारी, मीची हो सर्व संहारी, सर्व काही करता करविता मीच आहे. वास्तविक हे काही नाही. विचार करून पाहिलं तर हे माया वाचून तात्विक काय आहे, माया वाचून काय आहे सांग बरं. तरंग समुद्र आहे, आणि समुद्रामध्ये वारा आला तर तरंग उत्पन्न होतात, आणि वारा गेला की तरंग नाहीसे होतात. ते कवन उपजले आणि कवन निमले सांग बरं. आता कशाची उत्पत्ती होत नाही आणि काही नाशही होत नाही. हे संपूर्ण काय आहे, माया आहे, बाकी या वाचून दुसरं काही नाही. मग आतापर्यंत तुझा निश्चय काय होता, आधी झुंजार तुवा होवावे, मग झुंजावया शस्त्र घ्यावे, का न झुंजावया करावे देवांगन. अर्जुनाची स्थिती सांगतायत, आधी तुला झुंजार व्हावे, आधी मी झुंज करणार आहे, मी योद्धा आहे, अशा प्रकारे तू निश्चय केला होता, आणि माझा रथ त्या मध्यभागी नेऊन उभा कर. आणि त्यानंतर त्यानं हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे, आणि असं असताना देखील तू काय करतोयस, झुंजावया देवांगन करावे, आणि आता मात्र न झुंजावया म्हणजे युद्ध करू नये यासाठी शपथ घेतोय की मी युद्ध करणार नाही. पहिल्यांदा मी योद्धा आहे असं म्हणतोयस, हातात युद्ध करण्यासाठी शस्त्र घेतलेलं आहे, आणि आत्ता बोलतोयस, आता शपथ घेतोय मी काही झालं तर युद्ध करणार नाही. न झुंजावया देवांगन करावे हे तुझं बरोबर आहे का. म्हणून न झुंजणे म्हणसी ते वायाने, ना मानू लोकपणे लोकदृष्टी. तर हे वास्तविक माया आहे, हे तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगितलं. आता लोकांच्या दृष्टिकोनातून सांगतायत, म्हणून न झुंजणे, युद्ध न करणं असं जे तू काय म्हणतोयस तर ते वाया नाही, व्यर्थ अशा स्वरूपाचं आहे तुझं बोलणं. न मानू, आम्ही लोकदृष्टी न मानू लोकपणे, लोकदृष्टीच्या दृष्टिकोनातून देखील आम्ही तुझं म्हणणं हे बरोबर मानत नाही. बरं थोडा वेळ जरी मानलं पण तरी देखील ते देखील मानणं बरोबर कसं नाही. तरी न धुंजे ऐसे निष्ठंकिसी जे मानसे, ते प्रकृती आणारेसे करविलेची. जरी लोकदृष्टीनं बरोबर आहे, हे गुरु आहेत, हे आपले नातेवाईक आहेत, संबंध आहेत, यांना मारणं कसं योग्य आहे असं वास्तविक बरोबर नाही. पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे थोडा वेळ मानलं पण तरी देखील ते टळणार नाही. का टळणार नाही, तरी न झुंजे ऐसे जे मानसे निष्ठंकिसी, मनामध्ये तू असा काही निश्चय केलेला आहेस पण तरी देखील ते प्रकृती आणारीसे करविलची. तुझ्या निश्चयाच्या आणारीस, तुझ्या निश्चयाहून वेगळं प्रकृती ही निश्चित स्वरूपानं करणार आहे. कारण का आपण मनुष्य जो आहे तर हा मनुष्य प्रकृतीने बांधला गेलेला आहे. कारण ईश्वर जो आहे तर ईश्वराच्या प्रकृती अधीन आहे, परंतु जीव जो आहे हा प्रकृतीच्या अधीन आहे. आणि म्हणून तू प्रकृतीच्या अधीन आहेस, आणि प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे तू निश्चित स्वरूपाने ते कर्म तू करणारच. तेच भगवान सांगतायत, स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसि यन्मोह करिष्यस्य वशोऽपि तत्. तर हे कौंतेय अर्जुना, तर तू स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धा, आपल्या स्वभावसिद्ध अर्थात रजो मिश्रित अशी जी क्षत्रियाची प्रवृत्ती आहे तर त्यापासून तू उत्पन्न झालेला आहे. स्वेन कर्मणा निबद्ध, आणि आपल्या कर्माने तू बांधला गेलेला आहेस. आणि यत तुझे काय बोललास, मोहामुळे कर्तुम न इच्छसी, युद्ध करण्याची इच्छा करत नाहीस,
पण ते युद्ध देखील अवशः अपि करिष्यसि, अवशीभूत होऊन अर्थात आपल्या प्रकृतीच्या आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन ते निश्चित स्वरूपानं तू करणारच. पै पूर्वे वाहता पाणी पभिजे पश्चिमेचे वाहने, तरी आग्रह उरे ते आणि आपुलिया लेखा. तर त्याकरता जरी कितीही निश्चय केला पण मनुष्य स्वभावाच्या अन्यथा काही करू शकत नाही. याकरता भगवान माऊली दृष्टांत देत आहे. पूर्वे वाहता पाणी, पाणी पूर्वेच्या दिशेनं वाहत आहे. पाणी पूर्वेच्या दिशेनं वाहत असताना कुणी एक मनुष्य आहे तर तो काय करतोय, पविजे पश्चिमेचे वाहने, पश्चिमेचे वाहने पविजे. तो पाणी वाहतोय पूर्वेकडे पण तो उलट दिशेनं अर्थात पश्चिमेच्या वाहने म्हणजे मार्गानं पोहतोय. मग असं असताना वेगानं पाणी वाहतंय आणि अशा वेगाने वाहणाऱ्या पाण्यामध्ये तो पश्चिमेच्या दिशेला त्याचं पोहणं होईल का? पोहणं होणार नाही. तरी आग्रह उरेल, त्याचा तो केवळ आग्रहच उरेल. मग वस्तुस्थिती काय आहे तर ते पाणी जे आहे तर पाणी आपुल्या लेखाने, आपल्या लेखाला आपल्या मार्गाला आपण अर्थात ज्या दिशेनं अनुसर वाहतोय त्याच दिशेनं ते पाणी त्या पोहणाऱ्याला घेऊन जातं. तसं आपण कितीही निश्चय केला पण तरी देखील आपली जी काही प्रकृती आहे, आपला जो स्वभाव आहे तर तो स्वभाव आपल्या मूळ कर्माकडे नेल्याशिवाय राहत नाही. का साडीचा कणू म्हणे मी नुगवे साडीपणे, तरी आण करणे स्वभावाशी. साडीचा कण आहे म्हणे मी साडीपणानं उगवणार नाही, तर असं कधी घडणं शक्य आहे का? असं कधीही घडणं शक्य नाही. तरी आहे आण करणे स्वभावाशी, तर त्या स्वभावाला विरुद्ध करणं शक्य आहे काय? अर्थात शक्य नाही. तैसा क्षात्र संस्कार सिद्धा, प्रकृती घडिलासी प्रबुद्धा, आता नुठी म्हणसी हा धांदा, परी उठवीसी जितू. तर तू कसा आहे अर्जुनाला आठवण करून देत आहेत. तू क्षत्रिय कुळातला आहेस आणि या क्षत्रिय संस्कारांना तू शुद्ध, हे प्रबुद्धा तू प्रकर्षण बुद्धिमान आहेस, ज्ञानवान आहेस आणि म्हणून तू क्षत्रिय संस्कारानं सिद्ध झालेला अशा प्रकृतीनं तू घडलायस, अशा प्रकृतीनं तो उत्पन्न झालेला आहेस. पाठीमागे सांगितलं ती क्षत्रियाची प्रवृत्ती कशी असते. शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावश्च क्षात्रम कर्म स्वभावजम. अशा प्रकृतीनं तू घडलेला आहेस आणि म्हणून आता नुठी म्हणसी हा धांदा, मी आता उठणार नाही, युद्ध करण्यास तयार होणार नाही, पण तरी देखील परी हा उठवीस जितू, पण तरी देखील तू आपोआपच तुझ्या प्रकृतीकडून तू युद्धासाठी निश्चित स्वरूपानं तू उठवला जाणार आहेस. हे शौर्य तेज दक्षता एवमादिक पंडसुता, गुण दिलेले जन्मता प्रकृती तुझ. तर तुझ्या ठिकाणी प्रकृतीनं तुला जन्मतानाच तुझं प्रकृती जन्मता शौर्य तेज दक्षता अशा प्रकारचे हे पंडुसुता तुझ्या प्रकृतीमध्ये जन्मताच अशा प्रकारचे गुण दिलेले आहेत की ती प्रसंग प्राप्त झाला असा शांत बसवत नाही. युद्धाचा प्रसंग आहे की ते तुला ते युद्ध ते करायला लावणारच, अशा कारण तुझी प्रकृतीच त्यानं घडलेली आहे. तरी तयाच्या समवाया अनुरूप धनंजया, न करिता उगलया नयेल असो. तर म्हणतात तरी तयाच्या समवाया अर्थात त्या ठिकाणी जे काही समुदाय सांगितलेले आहेत, गुण सांगितलेले आहेत, शौर्यम तेजो धृतिर्दाक्ष्यम, या समुदायानुरूप हे धनंजया न करिता, तर तू काही जरी केलं नाही, करायचं नाही म्हटला तर उगलिया न येईल, तू उगला राहणार नाही, शांत राहणार नाही, तू शांत बसून राहणार नाही, कारण तुझी प्रकृती क्षत्रियाची आहे. म्हणून या तिही गुणी बांधलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निगसी वाहनी क्षत्राच्या. म्हणून तू या क्षत्रियाच्या गुणानं बांधलेला आहेस म्हणून तू उगला राहणार नाही. म्हणूनच हे कोदंड पाणी, कोदंड नावाचं धनुष्य याच्या हातामध्ये आहे. कोदंड म्हणजे धनुष्य ज्याच्या हातामध्ये आहे त्याला म्हणतात कोदंड पाणी. आणि हे अशा असणाऱ्या अर्जुना, तर तू ही तिही गुणी बांधलासी, या 3 गुणानं तू बांधला गेलेला आहे. संपूर्ण जे मनुष्य आहेत हे संपूर्ण त्रिभीर गुणमय भावे, या 3ही गुणांनी संपूर्ण मनुष्य जे आहेत बांधले गेलेले आहेत. 14व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं या गुणांच्या अतीत असं कोणीही देव मनुष्य स्थावर जेवढं काही असेल हे सगळं गुणामध्ये येतात. परंतु त्यानंतर जो गुणातीत महात्मा आहे त्याच्याही लक्षणं पुढे शेवटी सांगितलेले आहेत. तर तिही गुणी बांधलासी म्हणून त्रिशुद्धी निश्चयानं क्षत्रियाच्या वाहने निक्षी. क्षत्रियाचं जे काही स्वाभाविक कर्म आहे तर त्या क्षत्रियाच्या स्वाभाविक कर्माच्या वाहने म्हणजे मार्गाने तो निक्षील, अर्थात क्षत्रियाचं कर्म युद्ध करणं आहे आणि युद्धे चाप्य पलायनम, युद्धामध्ये पळून न जाणं हे खरं क्षत्रियाचं कर्म आहे आणि म्हणून ते निश्चित स्वरूपानं तो युद्ध करणारच.
नाही आपुले जन्म मूळ, न विचारिताची केवळ, न झुंजे ऐसे आढळ व्रत धरी घेसी. किंवा आपलं जन्ममूळ, आपल्या जन्माचं मूळ कोण आहे, आपण कोणापासून उत्पन्न आलो, येतो वा इमानी भूतानी जायंते, अशा प्रकारे ईश्वर हे आपल्या जन्माचं मूळ आहे. त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ती संपूर्ण काही करते. किंवा आपल्या पूर्वसंस्कारानुरूप आपण या कर्मामध्ये प्रवृत्त होतो, याचा काही एक विचार न करिताची, न विचारिताची केवळ, याचा काही एक विचार न करता, न झुंजे, मी झुंजणार नाही, युद्ध करणार नाही, ऐसे अढळ व्रत जरी घेशी, अशा प्रकारचं दृढ निश्चय स्वरूपाचं व्रत जर तू घेशील. पण ते कसं होईल म्हणतात, तरी बांधोनी हात पाये, जो रथी हातला होये, तू न चाले तरी जाये दिगंता जेवी. एखादा मनुष्य आहे, त्याचे हातपाय बांधलेत आणि रथामध्ये टाकलेला आहे, आणि मग आता त्यानं चालायचं नाही म्हटलं, स्थिर राहायचं म्हटलं, पण तरी शक्य आहे का, शक्य नाही. तो न चालता जेवी दिगंता जाय, दिगंताला जातो, अर्थात दिशेचाही अंत ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी जातो, म्हणजे चालतो. असे तो काही करत नाही. देखे रथी जरी आरूढीजे, मग निश्चय जरी वैशिजे, तरी चढाव होऊन हिंडेजे परतंत्र. कारण का, तो प्रकृतीच्या अधीन झालेला आहे. म्हणून तसा तू देखील या क्षत्रिय प्रकृतीच्या अधीन झालेला आहे, आणि म्हणून जरी तू करायचं नाही म्हटलं युद्ध, पण तरी देखील तुझ्याकडून ते होणारच. तैसी तू आपुल्याकडून मी काहीच न करी म्हणून, ठासी परी भरवसेनी तूच करसी. आणि तशाच प्रकारे तू देखील आपल्याकडून मी काहीच न करी, मी काहीही करणार नाही, मी असंग आहे, सगळं जगत मिथ्या, मी यामुळे काहीच करणार नाही असं म्हणून ठासी स्थिर राहशील, काही करणार नाही, पण तरी देखील तूची भरवसेने करशी. भरवसेनं, निश्चयानं, ही तितकंच खरं आहे का, तर निश्चित स्वरूपाने युद्ध केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याला मागचं जे काही उदाहरण आहे त्याला आठवण करून देत आहेत. मागे पहा तुझ्या जीवनामध्ये काय घडलं. उत्तरू वैराटी राजा, उत्तरू वैराटीचा राजा, पळता तुका निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं. उत्तरू हा एक क्षत्रिय पुरुष होता, तो वैराटी अर्थात विराट राजाचा पुत्र असा असणारा जो उत्तरू, तर तो युद्धामध्ये गेला असताना तो मागे पळायला लागला, म्हणजे शत्रूला घाबरून तो पळू लागला. आणि त्यावेळेस अर्जुनानं त्या उत्तराला स्वतः पकडून आणून स्वतः युद्ध केलं आणि त्या शत्रूचा पराभव केला. तर हे काय तुझ्या ठिकाणी अशा प्रकारचा क्षत्रिय स्वभाव आहे, आणि असा असणारा क्षत्रियाचा स्वभाव तुला गप्प बसू देणार नाही. क्षत्रिय स्वभाव तुझा असणारा क्षत्रिय स्वभाव तुझं झुंजविल, तुझ्याकडून हा निश्चित स्वरूपानं युद्ध करूनच घेणार आहे. वास्तविक त्याचा आणि तुझा काही संबंध होता का, पण नाही. क्षत्रिय वाणी आहे, क्षत्रिय रक्त हे कधी शांत राहत नाही, प्रसंग पडला की ते उफळून अशा स्वरूपाचं येत असतं. महावीराक्रा अक्षविनी तुवा एके नागविले रणांगणी, तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविले तिथे. आणि तू पहा त्यावेळेस किती अक्षविनी शत्रू होते, महावीर अशा स्वरूपाचे होते, आणि 11 अक्षविनी अशा स्वरूपाचं युद्ध होतं. पण असे एवढे जरी असले पण तरी देखील तुवा नागविले रणांगणी, तुवा एकट्यानं सर्वांचा पराभव केला. आणि तो स्वभाव अशा प्रकार तुझा स्वभाव आहे त्याची आठवण करून देत आहेत. आणि हे कोदंडपाणी धनुष हातात धारण करणारे अर्जुना, अशा असणारा तुझा स्वभाव तू ते झुंजवेल, तुला निश्चित स्वरूपाने युद्ध करायलाच लावणार. तू काही करायचं म्हटलं किंवा नाही करायचं म्हटलं, पण तरी देखील ती प्रकृती जे करण्याचे ठरवले ते निश्चित स्वरूपाने घडल्याशिवाय राहणार नाही. कशा प्रकारे दृष्टांत देऊन सांगतायत. हागा रोगू काही रोगया, आवडे दरिद्रिया, परी भोगवी जे बळीया अदृष्टे जने. रोग आहे तर रोग कुणाला आवडतो का, रोग कुणालाही आवडत नाही, पण तरी देखील तो रोग त्याच्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. किंवा दारिद्र्य आहे, दारिद्र्य कुणालाही आवडत नाही, पण तरी देखील दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. हे कशाचं फळ आहे, परी भोगवी जे बळीया अदृष्टे जने. बलवान अशा स्वरूपाचं अदृष्ट आहे, संचित कर्म आहे किंवा प्रारब्ध रूप जे कर्म आहे, तर त्या कर्मानं निश्चित स्वरूपानं आपल्याला रोग किंवा दारिद्र्य हे निश्चित स्वरूपानं भेटणार. जेव्हा आपला जन्म झाला तेव्हाच ठरलेलं आहे की याच्या जन्मामध्ये किती दारिद्र्य प्राप्त होणार, किती रोग येणार, हे संपूर्ण घडलेलं आहे. त्यात अन्यथा करणं शक्य नाही. बलवान अशा अदृष्टानं त्याचा भोग होतोच. ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वसे, तो ईश्वरही असे तुझ्या हृदयी. आणि अशा प्रकारचं अदृष्ट जे आहे ईश्वर वसे अदृष्ट. आणि हे अदृष्ट जे आहे हे अदृष्ट कर्म जड आहे, कर्म स्वतः फळ देत नाही. मग फळ देणारं कोण आहे, ईश्वर वसे. ईश्वराच्या अधीन असणारं हे अदृष्ट आहे. कारण
ईश्वर जरी आपल्याला कर्माचं फळ देत असला, पण तरी देखील तो जो फळ देतो तर तो फळ आपल्या मनानं देतो का? नाही, तर आपल्या अदृष्टानुरूप ते आपणाला फल देत असतो. एकटा अदृष्टही देत नाही किंवा एकटा ईश्वरही देत नाही. म्हणून म्हणतात ज्ञानोबा आहे, ईश्वर वसे. ईश्वराच्या अधीन असणारं जे अदृष्ट आहे ते अनारिसे न करेल. अनारिसे वेगळं काही करणार नाही. जसं प्रकृतीत आहे, स्वभावात आहे, तसंच करेल. तो ईश्वरही असे तुझ्या हृदयही. आणि असा असणारा ईश्वर की ज्या ईश्वराच्या अधीन हे अदृष्ट आहे, आणि तो ईश्वर कुठे आहे? तुझ्या अंतःकरणामध्ये आहे. पहिल्यांदा सांगितलं, अदृष्टामुळे अर्थात संचित कर्मामुळे किंवा प्रारब्ध कर्मामुळे तुला हे निश्चित स्वरूपाने युद्ध करावंच लागणार, कारण तू प्रकृतीच्या अधीन आहे, स्वभावाच्या अधीन आहे. आणि यानंतर दुसरं कारण सांगतायत, तू ईश्वराच्या देखील अधीन आहे. आणि ईश्वराच्या अधीन असल्यामुळे तुला ते कर्म जरी करायचं म्हटलं नाही म्हटलं, पण तरी देखील ते केल्याशिवाय राहणार नाही, ते घडणारच. कारण का? कारण तू ईश्वराच्या देखील अधीन आहे. ईश्वर सर्वभूतानां भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तर संपूर्ण प्राणी मात्र जे आहेत तर ही ईश्वराच्या अधीन आहे. कसं पहा, तर ईश्वर जो आहे सर्व भूतानां हृद्देशे तिष्ठति. हे अर्जुन, हा ईश्वर जो आहे सर्वांच्या अंतःकरणामध्ये राहतो. यंत्रारूढानि सर्व भूतानि मायया भ्रामयन्. हा सर्व ईश्वर जो आहे सर्व भूतानां हृद्देशे तिष्ठति. तर यंत्रारूढानि सर्व भूतानि, तर हा ईश्वरच काय करतो? आपल्यामध्ये स्थित राहून काय करतो? तर यंत्रारूढानि सर्व भूतानि मायया भ्रामयन्. आपण संपूर्ण हे यंत्र आहे. देहादी पंचरम यंत्र तदारोह अभिमान्यता. हा देहरूपी नीड आहे, हे घरटे आहे, हेच कोणी यंत्र आहे. आपलं शरीर जे आहे हे शरीर यंत्र आहे. आणि या यंत्रावर आपण आरूढ झालेलो आहोत. म्हणजे या शरीराच्या ठिकाणी अभिमान धारण करणं हेच या शरीररूपी यंत्रावरती आरूढ होणं आहे. आणि जे लोक या शरीररूपी यंत्रावर आरूढ झालेले आहेत, अर्थात या शरीराला मी समजतायत, आणि अशा यंत्रारूढाने सर्व भूतानी मायया भ्रामयन्. तर मायेच्या द्वारा हा ईश्वर सर्वांना भ्रमवितो. माया म्हणजे जसं आपण कर्म केलं असेल त्या कर्मानं भ्रमवितो, त्यात ईश्वराचं काहीही नाही. जर ईश्वर करतो असं म्हटलं तर ईश्वराच्या ठिकाणी वैषम्य, विषमता, एकाला एक आणि एकाला एक, किंवा ईश्वर निर्दय, काहींना जवळ करतो काहींना दूर करतो, असं ईश्वराकडे दोष येतील. त्याकरता वैषम्य निर्घृणे तथा सती सापेक्षत्वात. हे कसं आहे? सापेक्ष आहे. म्हणून ईश्वराकडे काही नाही, जसं कर्म असेल त्याप्रमाणे. आणि अशा प्रकारचा ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये राहतो. ज्ञानोबराय काय म्हणतात पाहू. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. तर त्या ईश्वराचं वर्णन करतायत. ईश्वराचं स्वरूप काय आहे की जो सर्व भूतांच्या अंतरी, सर्व भूत प्राणीमात्रांच्या अंतःकरणामध्ये आहे. आणि हृदयरूपी महाकाशामध्ये, हृदयरूपी महाकाशात जो चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला. चिदवृत्ती या ठिकाणी, चिदवृत्ती म्हणजे बुद्धिवृत्ती जी आहे, तर त्या समष्टी जीवांच्या असणाऱ्या ज्ञानरूप बुद्धिवृत्ती, तर त्या हजारो अशा प्रकारच्या बुद्धिवृत्तीनं तो उदयाला आलेला आहे. अर्थात म्हणजेच काय, तर ह्या बुद्धिवृत्तीच्या ठिकाणी वास्तविक बुद्धी जड आहे. बुद्धी जड असली पण तरी देखील बुद्धीला आपण ज्ञान म्हणतो, किंवा बुद्धीने मला पदार्थाचं ज्ञान झालं असं म्हणतो. म्हणजेच त्या बुद्धीच्या ठिकाणी असणारं ज्ञान हे बुद्धीचं नाही की त्या परमात्म्याचं आहे. म्हणजे या बुद्धीच्या रूपानं जे काही आपल्याला ज्ञान दिसतंय तर ते संपूर्ण ज्ञान त्या बुद्धीचं नसून त्या परमात्म्याचंच आहे. अवस्थात्रये तिन्ही लोक प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चिवविले. मग ह्या ईश्वरानं काय केलं? अवस्थात्रये तिन्ही लोक, तिन्ही अवस्था, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, आणि स्वर्ग मृत्यू पाताळ, हे तिन्ही लोक, किंवा जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, हेच कुणी तीन प्रकारचे लोक आहेत. तर या सर्वांचा प्रकाश करून प्रकाशुनी अशेख, आणि मग काय केलं? प्रकाशुनी अशेख अन्यथा दृष्टी पांथिक चिवविले. ज्यांना अन्यथा दृष्टी प्राप्त झालेली आहे, विपरीत दृष्टी प्राप्त झालेली आहे, मी म्हणजे देह आहे, देहखंडा नाम आत्मा, किंवा हा गौरवहीन मी प्रता पुत्र वित्तकांता माझे हिना ऐसिया वळभोनी स्वप्ना, त्याच्यावर आरूढ झालेला जो पुरुष आहे, विपरीत दृष्टी झालेली आहे, वास्तविक सुखरूप कोण आहे? परमात्मा आहे. आणि असं असताना विषयाच्या ठिकाणी सुख आहे, अशा प्रकारची अन्यथा दृष्टी झालेली ज्या लोकांना आहे, तर अशा प्रकारचे वाटसरू आहे, तर त्या वाटसरूंना वेद, शास्त्र आणि गुरु इत्यादिकांच्या द्वारा या ईश्वरानं जागृत केलेला आहे. अशा प्रकारचा हा ईश्वर सामान्य अशा स्वरूपाचा आहे. तर तो काय? तो केवळ सत्ता मात्र आहे, आणि त्याच्या सत्तेवरतीच हा संपूर्ण व्यवहार चालतो. तो निमित्त कारण आहे, अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. वेद्योदकाच्या सरोवरी
थाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदाचारी जीव भवराते. तर हा या ठिकाणी सूर्याचं रूप केलेलं आहे. जसा सूर्य जो आहे तर तो सूर्य काय करतो, वेद्योदकाच्या सरोवरातील कमलाला विकसित करतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी भ्रमर जो आहे तर तो भ्रमर त्या सुगंधाचा चारा सुगंध घेत असतो. तसंच याही ठिकाणी वेद्य सरोवर आहे, पण हे सरोवर कोणतं आहे, वेद्योदकाच्या सरोवरी. अर्थात जे ज्ञानाचे विषय होतात, वेद्य पदार्थ आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, हे जे काही वेद्य असणारे जे विषयरूपी सरोवर आहे, तर या विषयरूपी सरोवरामध्ये विषय हे जे गंधरूपी विषय आहे, विषयरूपी वेद्योदकाच्या सरोवर या सरोवरामध्ये विषय कल्हारी, विषय हीच कोणी कमळं आहेत. या ठिकाणी शब्द स्पर्श रूप रस गंध हे कोण आहेत, कमळं आहेत. आणि या कमळाला इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते. इंद्रिय रूपी षटपद आहे, षटपद म्हणजे भ्रम, षटपद जीव भवराते, जीवरूपी भ्रमर आहे. आणि हा जीवरूपी भ्रमर इंद्रिय षटपदाचारी जीवरूपी भ्रमरांना जो विषयरूपी कमळातील सुगंध जो चारत असतो, इंद्रिय सहा इंद्रियांना, सहा इंद्रिय कोणती आहेत, अर्थात 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे 6वं जे आहे, तर या 6 इंद्रियांना हा जीवरूपी जो भ्रमराचे 6 इंद्रिय आहे त्यांना विषयरूपी चारा हा चारत असतो. हे रूपक असो, हे रूपक असो रूपक हे तो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारो पांघरोनी निरंतर उल्हासत असे. म्हणतात हे रूपक असो, हे जे रूपक केलं ते कमल आहे, विषयरूपी कमल आहे आणि विषयरूपी कमलातला चारा इंद्रिय जीवरूपी भ्रमर घेतो. हे रूपक असू द्या. दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो ईश्वराचं स्वरूप काय आहे, तर तो ईश्वर जो आहे तर हा सकल भूतांचा अहंकार पांघरोनी निरंतर उल्हासत असे. तर हा जो ईश्वर आहे सर्व भूतांचा अहंकार पांघरोनी, अर्थात म्हणजेच काय, तर समष्टी भूतांचा जो अहंकार आहे, म्हणजे अहंकार या ठिकाणी जो अहंकार विपरीत अहंकार नाही, म्हणजे स्थूल देहाला घेऊन असलेला अहंकार नाही, सामान्य अशा स्वरूपाचा मी जसं मी या देहाला मी म्हणतो, तुम्ही मी म्हणता, तर सर्व ठिकाणी मी जे आहे ही संवित जी आहे, संवित कशी आहे, एक रूपानं आहे. तर अशा प्रकारचा हा सामान्य अशा स्वरूपाचा जो अहंकार आहे, सकल भूतांचा अहंकार पांघरोनी, तो पांघरून हेच कोणी वस्त्र आहे आणि ते पांघरून हा ईश्वर जो आहे उल्हासत असे म्हणजे प्रगट होत असतो. स्वमायेचे आडवस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. आणि हा ईश्वरानं काय केलेलं आहे, तर आपल्या मायेचे आडवस्त्र लावणी एकला जो आहे तर बाहेर सूत्र ठेवून बाहेर नटी छायाचित्र 84 लक्ष छायाचित्र. तर हा ईश्वरानं काय केलेलं आहे, आपल्यामध्ये मायेचं आडवस्त्र लावलेलं आहे, प्रतिबंध केलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला ईश्वराचं ज्ञान होत नाही. नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृतः. भगवान परमात्मा म्हणते मी सर्वांना दिसत नाही का, योग माया समावृतः, मी योग मायेचं मध्ये वस्त्र लावलेलं आहे आणि मध्ये वस्त्र ठेवून मी काय करत आहे, तर एकटाच आहे, संपूर्ण दोऱ्या त्या परमात्म्याच्या हातामध्ये आहेत आणि तो परमात्मा काय करतो, बाहेर म्हणजे या पडद्याच्या बाहेर असणाऱ्या 84 लक्ष जी योनी आहेत, योनिरूपी जे चित्र आहेत, तर त्या नटलेले बाहेर या पडद्याच्या बाहेर नटलेले असे 84 लक्ष जे छायाचित्र आहेत, तर त्या छायाचित्रांना हा नाचवत असतो. तर या ठिकाणी 84 लक्ष अशा स्वरूपाच्या योनी आहेत. 20 तर 84 योनी कोणत्या कोणत्या आहेत, नामदेवरायने एका अभंगामध्ये लिहिलेलं आहे. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये व्हाव्या, जळचरी भोवाव्या 9 लक्ष, 30 लक्ष योनी पशूंच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाने मातेरा केलामुळे. तर 84 लाख योनी कशा कशा आहेत त्या ठिकाणी नामदेवरायाने अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे. तया ब्रह्मादी कीटांता आशेषाही भूत जाता देहाकार योग्यता पाहुणी द्यावी. आणि मग आता हा परमात्मा काय करतो, ब्रह्मादी कीटांचा आशेषाही भूत जाता, संपूर्ण प्राणी मात्र म्हणजे कोण, म्हणजे ब्रह्मदेवापासून तर छोट्याशा किड्यापर्यंत, तर तो परमात्मा काय करतो, त्याच्या ठिकाणी जे देहाचे आकार आहे तर ते योग्यता पाहोने देहाकार जावी, त्याची योग्यता पाहतो आणि कशा प्रकारे कर्म केलेला आहे, हा कोणत्या योनीला जाण्यासाठी योग्य आहे आणि अशा प्रकारे त्याच्या योग्यतेचा विचार करून योग्यता पाहोने देहाकार जावी, त्याची योग्यता पाहून मग त्याच्या ठिकाणी ते देहाचे आकार त्याला दाखवतो. तुला
जसं आपण दुकानामध्ये गेल्यानंतर अनेक रेडीमेड शर्ट असतात, हा तुला येतो का? आणि तो दुकानदार अनेक शर्ट दाखवतो आणि अनेक सदरं दाखवतो आणि अनेक सदरं दाखवल्यानंतर आपल्याला जो अनुकूल वाटेल, जो योग्य वाटेल, जो आवडेल, आपल्या अधिकारानुरूप आपली जशी पसंती असेल त्याप्रमाणे त्याची आपण निवड करतो. तसं हा परमात्मा जो आहे अनेक वस्त्र दाखवतो, पण आपली जशी योग्यता असेल, अधिकार असेल त्याप्रमाणे आपल्याला तो ते देह दाखवतो आणि मग ते देह दाखवल्यानंतर आपल्याला वाटतं हा अतिशय चांगला आहे आणि मग आपण काय करतो? ते तर जे देह या पुढे अनुरूपपणे मांडे ते भूत ते रूढे हे मी म्हणवणे. आणि मग त्यानं दाखवल्यानंतर तेच जे देह जया पुढे त्याच्या पुढे अनुरूपपणे मांडे, त्याच्या योग्यतेनुरूप त्याला प्राप्त होतं. हे बरं वाटतंय असं म्हणून त्या पुढे येईल. तर मग त्यानंतर ते भूत ते आरूढे, त्या भूतावर त्या देहावरती हा जीव आरूढ होतो. आरूढ होतो म्हणजेच तर त्या ठिकाणी मी अशा प्रकारचा अभिमान धारण करतो. आणि ते हे मी म्हणून काय अभिमान करतो? हा देह म्हणजेच कोण आहे? मी आहे. अशा प्रकारचा अभिमान त्या देहाच्या ठिकाणी धारण करतो. सुते वास्तविक ते आपलं स्वरूप नाही, परंतु तरी देखील तो देह मी आहे असं कसं का वाटतं? तर त्यासाठी दृष्टांत सांगताय. सुते सुत सुते गुंतले तृण तृणेची बांधले का आत्मबिंबा घेतले बाळके जळे. सूत आहे तर सूत जे आहे हे सूत कशाने बांधलेलं असतं? सुतानच बांधलेलं असतं. तृण तृणेची बांधले, गवताची पिंडी जी आहे तर गवताची पिंडी कशाने बांधतात? त्या पिंडीनंच म्हणजे गवताच्या आळ्यानंच गवताची पिंडी बांधतायत. किंवा बाळके जळी आत्मबिंबा घेतले, किंवा बालक आहे पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलंय आणि प्रतिबिंब पडल्यानंतर त्या प्रतिबिंबाला काय समजतो? मी समजतो. अशा प्रकारे त्या बाळानं त्या प्रतिबिंबाला जसं घ्यावं तसं वास्तविक ते प्रतिबिंब म्हणजे बालक आहे का? नाही. तसं याही ठिकाणी देह म्हणजे मी नाही, परंतु भ्रमामुळे अविवेकामुळे ते मीच आहे असं जसं वाटतं. त्याचप्रमाणे म्हणताय तयापरी देहाकारे आपण त्याची दुसरे देखून जीव आविष्कारे आत्मबुद्धी. त्याप्रमाणे जसं वास्तविक ते प्रतिबिंब म्हणजे ते बालक नाही, पण तर देखील तो घ्यायचा प्रयत्न करतो, हे मीच आहे असं जसं समजतो त्याप्रमाणे म्हणतात देहाचे आकार देहाकारे, देहाचा आकार जो आहे तर तेच आपण पेची दुसरे, तर तेच आपलं खरं स्वरूप आहे, दुसरं स्वरूप आहे असं देखून असं पाहून तर ते त्याच्या ठिकाणी आत्मबुद्धी धारण करून मग तो जीव जो आहे तर हा जीव आविष्कार आहे. नाना प्रकारच्या रूपानं देव मनुष्य स्थावर अशा नाना प्रकारच्या रूपानं हा आविष्कारते म्हणजे प्रगट होतो. ऐसेने शरीराकारी यंत्री भूते अवधारी वावून हलवी दोरी प्राचीनाची. आणि अशा प्रकारे या शरीराच्या ईश्वर जो आहे तर हा ईश्वर तर शरीराकारी म्हणजे शरीराच्या आकाररूपी जो काही यंत्र आहे, शरीराकारी यंत्रे, हे शरीर हेच काय आहे? यंत्र आहे. आणि या यंत्रावरती प्राणी मात्र भूते म्हणजे संपूर्ण जे काही जीव आहे तर हे जीव वावून म्हणजे तर त्या चढवतात, या शरीररूपी यंत्रावर चढवतो. कशाच्या साह्यानं? अहंकाराच्या साह्यानं. म्हणजे या शरीराच्या ठिकाणी अहंकार धारण करतो आणि मग प्राचीनाची दोरी हलवी. ईश्वर मागे पडदा लावलेला आहे आणि पुढे जीवरूपी बाहुल्या पुढे आहेत आणि त्याच्या पाठी जसे रूपक आहे आणि सूत्र या ठिकाणी सूत्र कोणतं आहे? कर्मरूपी सूत्र आहे आणि त्या कर्मरूपी सूत्राप्रमाणे सूत्र जे आहे तर हा ईश्वर हलवतोय. तर वाहुनी म्हणजे त्या यंत्रावर आरूढ करून प्राचीनाची दोरी हलवी, प्रारब्धरूप कर्माची दोरी हा ईश्वर हलवीत असतो. आणि तेच जया जे कर्मसूत्र मांडून ठेवले स्वतंत्र ते गती पात्र होचे लागे. आणि मग जया जे कर्मसूत्र मांडून ठेवले, जया जे स्वतंत्र कर्मसूत्र मांडून ठेवले, तर ज्या पुरुषासाठी जे काही कर्मसूत्र असेल, कारण प्रत्येकाची कर्म भिन्न भिन्न आहेत म्हणून प्रत्येकाचं कर्मसूत्र प्रत्येकाचे दोरे भिन्न भिन्न आहेत. जसं कर्म भिन्न भिन्न आहेत या ठिकाणी कर्मालाच दोऱ्याची उपमा दिलेली आहे. जसं दोरे त्या कळसूत्रीच्या खेळामध्ये अनेक प्रकारचे दोरे आहेत तसं प्रत्येक जीवाचे भिन्न भिन्न अशा स्वरूपाचे दोरे आहेत. आणि म्हणून स्वतंत्र याच्यासाठी हा दोरा स्वतंत्र आहे, यासाठी हा दोरा स्वतंत्र आहे आणि त्या कर्मानुरूप त्याला जे काही कर्मसूत्र मांडून ठेवलेलं आहे, तयार करून ठेवलेलं आहे. मग जसं जसं ईश्वर हलील तर त्याप्रमाणे त्या कर्मानुरूप स्वतः काही करत नाही, कर्मा जसं द्वारा असेल त्याप्रमाणे तर ते गती पात्र होची लागे. त्या गतीला हा जीव त्या योनीला 84 लाखच्या काही योनी आहेत तर त्या योनीला हा जीव जात असतो. ईश्वर फक्त निमित्त कारण आहे, पण हे सगळं घडतंय तुम्ही म्हणता ईश्वरच करतो का? ईश्वर करत नाही. हे दोऱ्या साक्षात कारण कोण आहे? त्या ठिकाणी दोरी साक्षात कारण आहे, पण दोऱ्या मात्र कोणाच्या हातात आहे? ते ईश्वर वशे म्हणजे ईश्वराच्या अधीन आहेत. किंबहुना धनुर्धरा
भूतांते स्वर्ग संसारा माझी भोवणी तृणेवारा आकाशी जैसा. जैसा आकाशी तृणेवारा, आकाशामध्ये तृण जे आहे गवताला वारा जसा भोवंडितो फिरवतो, त्याचप्रमाणे हे धनुर्धरा या भूतांते ह्या संपूर्ण प्राणी मात्रांना स्वर्ग संसार इहलोक परलोक 84 लाख योनीमध्ये हा जो ईश्वर जो आहे हा भोवंडितो फिरवितो. कशा प्रकारे त्याकरता दृष्टांत देऊन सांगतायत. भ्रामकाचे निसंगे जैसे लोहो वेढारी गे तैसे ईश्वर सत्ता योगे चेष्टती भूते. ज्याप्रमाणे भ्रमकाचे निसंगे म्हणजे भ्रमक म्हणजे लोहचुंबक जो आहे, तर या लोहचुंबकाच्या संगतीनं जैसे लोखंड जे आहे वेढारे गे वाटोळे अशा प्रकारचं फिरतं ते. कशामुळे भ्रम म्हणजे त्या चुंबकाच्या संगतीनं ते जसं त्या ठिकाणी आहे तसं तैशी ईश्वर सत्ता योगे भूते चेष्टते. ईश्वराच्या केवळ सत्तेनं हे संपूर्ण प्राणी मात्र जे आहे व्यवहार करत असतात. हा ईश्वर केवळ निमित्त अशा स्वरूपाचा कारण आहे. जैसे चेष्टा पुलिया समुद्राधिक धनंजया चेष्टती चंद्राची या सन्निधी एकी. केवळ एकी चंद्राची या सन्निधी असे चंद्र काही करतो का? स्वतः त्या कर्तृत्वाच्या ठिकाणी नाही, पण केवळ त्याच्या अस्तित्व मात्रानं काय काय क्रिया घडतात. तर म्हणतात एकी चंद्राच्या सन्निधी समुद्राधिक हे धनंजया समुद्राधिक आपुल्या चेष्टा चेष्टती. आपल्या चेष्टेनं आपल्या क्रियेनं ते क्रिया करत असतात. केवळ त्या चंद्राच्या सन्निधीमुळे काय काय क्रिया करत असतात. समुद्राधिक म्हणजे कोण कोण आहे? तया सिंधू भरिते दाटे सोमकांता पाझरू फुटे कुमुदा चकोरांचा फिटे संकोचितो. तर तयाश मग त्या एकट्या केवळ चंद्राच्या सन्निधीमुळं चंद्र पौर्णिमेचा चंद्र उदयाला आल्यानंतर काय काय घडतं ते सांगतात. तया सिंधू भरते, तया सिंधूला म्हणजे समुद्राला भरती येते, किंवा सोमकांत मणी जो आहे हा द्रवीभूत होतो, किंवा कुमुदा चकोरांचा फिटे संकोच. हा कुमुद आहे चंद्र विकासिनी कमळ आहे हे प्रफुल्लित अशा स्वरूपाचं होतं, आणि चकोर जो आहे त्याला पौर्णिमेची रात्र हे अतिशय प्रिय असते. कोजागिरी पौर्णिमा तर ती जी आहे अतिशय प्रिय असते, आणि त्यामुळे त्या ठिकाणी चंद्रावृताचं पान करून तो पुष्ट अशा स्वरूपाचा होत असतो. हे संपूर्ण घडलं केवळ कशामुळं? चंद्राच्या उदयामुळं. वास्तविक चंद्रानं काही केलं का? काही केलं नाही, पण हा संपूर्ण जो व्यवहार आहे हा चंद्रामुळे घडला. काय काय घडला? तर समुद्राला भरती आली, सोमकांत मणी द्रवीभूत झाला, कुमुद विकसित झालं, त्याचप्रमाणे चकोर जो आहे हा चंद्रामृताचं पान करून पुष्ट अशा स्वरूपाचा झाला. हे कशामुळे? केवळ ह्या चंद्राच्या उत्पत्तीमुळे. तैसा बीज प्रकृती वसे अनेके भूते एके ईशे चेष्टविजती तो असे तुझ्या हृदयी. तशाच प्रकारे बीज प्रकृती वसे या संपूर्ण जगताचं बीज अर्थात उपादान कारण कोण आहे? तर प्रकृती या संपूर्ण जगताचं उपादान कारण आहे. आणि अशी बीजभूत असणारे प्रकृतीच्या वशीभूत असलेली ही संपूर्ण प्राणी मात्र आहे. अनेके भूते, परंतु ही जरी ह्या संपूर्ण जीवमात्राचं कारण असणारी प्रकृती आणि त्या प्रकृतीच्या अधीन जरी असला, पण तरी देखील ती प्रकृती देखील एक ईश्वर जो आहे त्या ईश्वराच्या अधीन आहे. आणि अनेके भूते एके ईशे चेष्टविजती. एका ईश्वरानं हे संपूर्ण क्रिया करवली जाते, आणि तो ईश्वर कुठे दुसरीकडे आहे का? तुझ्याहून भिन्न आहे का? नाही. ईश्वरही असे तुझ्या तुझ्या हृदयामध्येच ईश्वर देखील हा तुझ्या हृदयामध्येच आहे. तर एरवी हृदय स्वयंभच्यात असे प्रत्यक्ष फावो लागे तैसे अपैसयाची. परमात्मा कुठे बाहेर नाही. देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी निजदेव निनसी मुळी कोणी. देव बाहेर शोधायची गरज नाही. देव कुठे आहे? ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. पण आम्हाला त्याचं ज्ञान नाही. त्याचं स्वरूप काय आहे? भगवान माऊली सांगताय अर्जुन पण न घेता मी ऐसे दे पण्णुसुता उठतसे ते तत्वता तयाचे रूप. त्या ईश्वराचं स्वरूप काय आहे? म्हणजे मी म्हणजे 3.5 हाताचा देह असं याला अर्जुन म्हणायचं नाही. अर्जुन पण न घेता आणि मग अशा मी अशा प्रकारची अंतःकरणाची वृत्ती उत्पन्न होते. तर तेच तत्वता काय आहे? त्या ईश्वराचं स्वरूप आहे सर्वांच्या अंतःकरणामध्ये. म्हणजे या उपाधीचा स्वीकार न करता जे काही निरुपाधिक अशा स्वरूपाच्या ठिकाणी मी सर्वांच्या ठिकाणी एक रूपानं सर्वांच्या ठिकाणी एक रूपानं जी काही प्रतीती येते, तर तेच खरं ईश्वराचं स्वरूप आहे. या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविले हे नृत्य आणि ते झुंजविले तुते न झुंजसी जरी. तर या पुन्हा मूळ ध्रुपदावर आले की तू जरी युद्ध केलं नाही, पण तरी देखील तुझ्याकडून युद्ध हे घडल्याशिवाय राहणार नाही. पहिल्यांदा तोडण्याच्या दृष्टिकोनातून सांगितलं, लोकांच्या दृष्टिकोनातून सांगितलं, आणि आता
पहिल्यांदा प्रकृतीच्या त्यानंतर प्रकृतीच्या दृष्टिकोनातून सांगितलं, कारण तू प्रकृतीच्या अधीन आहेस, आणि त्यानंतर सांगताय ती प्रकृती देखील त्याच्या अधीन आहे, त्या ईश्वराच्या देखील अधीन तू आहेस, आणि म्हणून न ते झुंजविलं तू, ते तुला ती झुंजवायला लावील, युद्ध करायला लावील, जरी तू युद्ध केलं नाही तरी. म्हणून ईश्वर गोसावी तेने प्रकृती हे नेमावी, त्या सुखे राबवावी इंद्रिया आपुली. म्हणून या ठिकाणी असा काय अभिमान धारण करू नको, मी करणार नाही. या ठिकाणी वस्तुस्थिती काय, ईश्वर एक गोसाई आहे. संपूर्ण जगताचा मालक कोण आहे? ईश्वर हा संपूर्ण जगताचा मालक आहे, आणि तेने प्रकृती ही नियमावी. आणि संपूर्ण प्रकृतीचं नियमन करणारा कोण आहे? जरी प्रकृती उपादान करणार असली पण तिचं देखील नियमन करणारा हा ईश्वर आहे. आणि मग तो ईश्वर काय करतो, तर ती प्रकृती त्याच्या अधीन आहे, आणि मग त्या सुखे राबवावी इंद्रिया आपुली. आणि तिच्याद्वारा ही इंद्रिय जी आहेत, प्रकृतीकडून जीवाची इंद्रिय जी आहेत, तर ते त्या आपल्या स्वभावानुरूप ते त्या कर्मामध्ये प्रवृत्त ही प्रकृती करत असते. त्यामुळे तू स्वतंत्र नाही. तू जरी युद्ध करायचं नाही म्हटलं पण तरी देखील ती प्रकृती तुझ्याकडून केल्याशिवाय राहणार नाही. मग तू काय कर, तर ते सांगतात भगवान, तू करणे न करणे दोन्ही लावणे प्रकृतीच्या मानी, प्रकृतीही का अधीनी हृदयस्था जया. तर आता मी युद्ध करील किंवा करणार नाही, हे दोन्ही जे आहे, हे दोन्ही निर्णय जे आहेत हे संपूर्ण प्रकृतीचं कार्य आहे. लावणी प्रकृतीच्या माने, तर प्रकृतीच्या मानेवर टाकून दे. हे जोखंड जे आहे हे प्रकृतीच्या मानेवर टाकून दे. म्हणजे ही संपूर्ण करणारी कोण आहे? प्रकृती आहे. याचा माझ्याशी काही संबंध नाही. देहाधिकाकडून जे काही करणं किंवा न करणं हे संपूर्ण प्रकृतीचं कार्य आहे. मी मात्र काही करत नाही. प्रकृतीही का अधीनी हृदयस्था जया. आणि अशी असणारी संपूर्ण कार्य कोण करते? प्रकृती करते. आणि प्रकृती देखील ही स्वतंत्र आहे का? प्रकृती स्वतंत्र नाही. प्रकृती ही का जया हृदयस्था अधीनी. आणि प्रकृती देखील त्या हृदयस्थ अशा असणाऱ्या परमात्म्याच्या अधीन आहे. आणि म्हणून तू ईश्वराच्या अधीन आहे, जसा प्रकृतीच्या अधीन आहेस आणि तसा ईश्वराच्याही अधीन आहेस. आणि म्हणून ईश्वराच्या अधीन असल्यामुळे ईश्वराचं जे काही मनोगत आहे त्याप्रमाणे तो निश्चित स्वरूपानं युद्ध तू करशीलच. परंतु तुला जर उद्धार करायचा असेल तर तू काय कर, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. तर अशा असणाऱ्या भगवंताला शरण जा, आणि त्यानंतरच भगवंताचा प्रसाद झाला तर शाश्वत अविनाशी अशा स्वरूपाच्या शांतीला तू प्राप्त होशील. अशाच प्रकारची अविनाशी शांतीसाठी चाललेला हा उपक्रम आहे. आणि अशाच प्रकारची शांती भगवान ज्ञानोबरायांच्या कृपेने, तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आम्हा सर्व विद्यार्थी बांधवांच्या जीवनामध्ये येवो, असंच भगवान माऊलींच्या चरणी प्रार्थना करू.